तू कसा निवडून येतो तो पाहतो। आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली। ही लढाई आता आरपारची लढाईची असा मी निर्णय घेतला आणि सगळ्यांनी ह्याला पाड त्याला पाड त्याला पाड त्याला पाड आता सगळ्यांनी मिळून एकदाच ह्याला पाडा। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार। जय गणेश डेव्हलपर्स, बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। माझी धडपड ही तुमच्या आपल्या सर्वांच्या पुढच्या पिढीसाठी आणि म्हणून मोठ्या मोठ्याशी पंगा घेतलाय फक्त लोकांसाठी। एकच आज आपल्याला संदेश देऊन जातो इथून, आपल्याला कार्यक्रम संपूर्ण पाहायचा आहे, आनंद घ्यायचा। लोकसभेची निवडणूक समोर आहे की नाही? सुप्रियाताई आणि सुनेत्राताई हा चाललाय ना। अरे लोकसभा हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती। हा काय कोणाचा सातबारा नाहीये की सतत बारामतीचाच 50 वर्ष खासदार पाहिजे, पुरंदरचा पाहिजे, भोरचा पाहिजे का म्हणून आम्ही यांना मतदान करायचं 5-5 वेळा, 10-10 वेळा काय मिळालंय आम्हाला? आणि म्हणून तुम्हाला आम्हाला विचार करून चाललो। याच पालखी तळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी, अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा। तू कसा निवडून येतो तो पाहतो। आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली। उद्या 2-4 दिवसात जे काही जाहीर होईल तेवढेच मी सांगेन। 6,86,000 मतदान पवारांचं आहे आणि 5,80,000 मतदान पवार विरोधकांचं आहे। तुमचं आमचं सगळ्यांचं 686 मध्ये 2 लाख होतील आणि 580 मध्ये एकटा विजय शिवतारे असेल। ही लढाई आता आरपारची लढाईची असा मी निर्णय घेतला आणि तुमचे आशीर्वाद असतील। एवढ्या सगळ्या महिला मंडळी काय मला मतदान माझं कोण आहे ते महिला मंडळी तरुण सगळेच आहे। तेवढं आपल्याला कोणाची गुलामी नकोय। आता किती वर्ष आम्ही परत परत मतदान करायचं, तुम्हाला बॉस बोलायचं नाही, गुलाम आम्ही होणार नाही। याच पालखी तळावर जो अपमान केलाय त्याचा बदला घेतला पाहिजे। याच पालखी तळावर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे माझी चूक नाही, माझ्याबद्दल माफी मागण्याची गरज नाही, पुरंदरच्या जनतेची माफी ते मागावी लागेल। विमानतळाचं काय करणार ते सांगा, इथे गुंतवणुकीचं पाण्याचं 1,500 कोटी कधी देणार ते सांगा, मार्केट कधी होणार ते सांगा। ह्या जनतेला इथून या पालखी तळावरून विश्वास दाखवा, शब्द द्या, तर आणि तरच विजय बापूची लढाई माझ्यासाठी नाही, विजय बापूची लढाई लोकांसाठी। आणि पुढचा आता संपूर्ण रणांगण समोर आहे। 2 पवार वर्सेस पुरंदर, विजय बापू शिवतारे, भोर, इंदापूर सगळे उभे। सगळ्यांनी ह्याला पाड त्याला पाड त्याला पाड त्याला पाड आता सगळ्यांनी मिळून एकदाच ह्याला पाडा। जाऊ द्या यांचा कार्यक्रम, इतिहास घडू द्या। या पुरंदरने इतिहास घडवले, या पुरंदरने मोठे मोठे इतिहास घडवले। निश्चितपणे एक मोठा असा इतिहास पुढचे 100 वर्ष लिहिला जाईल असं पवित्र काम तुम्ही आम्ही करू। निश्चितपणे त्या काळामध्ये मी येऊन आपल्याशी संवाद साधणारच आहे। पण तरी आता मनात आज सकाळी स्ट्रॉ बॉल सुरू झाला, कोण खासदार बारामतीचा? मला आनंद वाटतो सांगायला 43% मतदान विजय बापू शिवतारे नंतर, सुप्रिया सुळे नंतर सुनेत्रा पवार। आजचं आहे, सकाळी सुरू केले। कारण निश्चितपणे आपल्याला आपल्या स्वाभिमानासाठी काम करायचं अशी विनंती मी आपल्या सर्वांना करतो। आणि पुढची संपूर्ण लढाई विजय बापू शिवतारे समर्पित आहे। माझ्या आयुष्यात मी लोकांशिवाय आता दुसरं काहीच करणार नाही। माझं कुटुंब, माझं सगळं काही ते झालेलं आहे आणि म्हणून तुमच्या कुटुंबाच्या आनंदात कसं 4 दिवस सुखाचे येतील याच्यासाठी सर्व धडपड असेल अशी माझ्या मातेची शपथ घेऊन आपल्या सर्वांना सांगतो।